नमस्कार मित्रांनो, सीड 360च्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुळजापूर दर्शनाचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. नसेल बघितला तर पुन्हा एकदा नक्की सांगतो बघा. आणि आता आपण इथून निघणार आहोत आणि खालती एक हॉटेल आहे, तिथे जेवून आपण जाणार आहोत बस डेपोला. कारण तिथून आपल्याला जायचं आहे आता अक्कलकोटला. तर चला तर मित्रांनो, जास्त वेळ नको घालूया आणि सरळ जाऊया जेवायला. इथे समोरच हॉटेल 108 व्हेज रेस्टॉरंट हे आहे. तर चला तर मग जाऊया आता जेवायला. सो फायनली मित्रांनो, जेवून झालेलं आहे आणि आता आपण रिक्षा पकडलेले आहे. रिक्षातून जात आहोत आपण बस डेपोकडे. आणि तिथून जे काही ट्रान्सपोर्टेशन असेल, बस किंवा रिक्षा किंवा जे काही प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याने आपण जाऊया अक्कलकोटला. तर मित्रांनो, झालं असं, MSRTCची ST महामंडळाची जी बस होती ती अक्कलकोटसाठी आहे, पण ती यायला खूप उशीर होणार होता. सो आपण इथून प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे. 120 की 150 ईच असं पर हेड चार्जेस आहेत. सो अफोर्डेबल आहेत. चला तर मग जाऊया आता आपण अक्कलकोटला. रस्ता नाही परत मधून रस्ता नाही शॉर्टकट असेल ना तेच. म्हणजे परत सोलापूरला जाऊन परत ते सोलापूर जात नाही काय सोलापूर जात नाही तेच आता हे सोलापूरला नाही जाणार, हे डायरेक्ट जाणार. मी आणखी गाठी सांगून पाठी येतात. कपडे तर फायनली आपण आता पोचलेलो आहोत अक्कलकोट येथे. आणि जसं आपण तुळजापूरला भक्त निवासमध्ये रूम बुक केली होती, ती इथे पॉसिबल नाही आहे, कारण अक्कलकोटला जो भक्त निवास आहे त्याचा ऑनलाईन बुकिंग नव्हतं. सो आपल्याला नाही करता आली. आणि इथे आल्यावर आम्ही बघितलं की रूम अवेलेबल आहे का भक्त निवासमध्ये, कारण आम्ही टोटल 13 ते 14 जण होतो आणि सगळ्यांसाठी एक मोठी रूम मिळणं मुश्किल होतं. सो बघितलं, पण इथे आल्यासुद्धा नाही मिळाली रूम आपल्याला. पण अक्कलकोटला आल्यावर एक आहे, तुम्हाला रूम कुठे ना कुठे मिळते. जर तुम्ही ऑनलाईन आधीच थोडीशी चौकशी केलीत आणि काही नंबर मिळाले तर तुम्हाला रूम लगेच मिळून जाते. तसं एक चौकशी आम्ही करून ठेवलेली आणि तिथे जस्ट आता कॉल केला आम्ही. तर त्यांनी सांगितलं की रूम अवेलेबल आहेत. आणि विशेष म्हणजे असं की ती जी रूम्स आहेत त्या अगदी मंदिराच्या समोरच आहेत. त्यामुळे चला तर मित्रांनो, जाऊया आता रूमवरती, फ्रेश होऊया, खाऊया आणि मग जाऊया संध्याकाळच्या आरतीला. ही खाली होणार आहे आता, ही खाली होणार आहे. आदळू लोक सगळी खातायत. हे बघा लाडू, हे लाडू दाखव, लाडू लाडू मम्मी, वळून त्या घ्यायचे, हातातला लाडू दाखव. वळून घ्यायचे एकेकाने. मोरे मामा तिकडे कोणाक राहिले भेटलं का त्याला? हे जागा का सोडत नाही माहिती आहे. हर्षून उठलाय तर बघा तो परत जाऊन भेटू. हाय, हाऊ आर यू? आणि बाहेर अक्कलकोटला येऊन कसं वाटलं? खूप छान. स्वामीने सर्वांना एकत्र आणलेलं आहे. हा,
स्वामी बोलले माझ्या मठाजवळ तुम्ही या आता वळून वळून इथे एक दिवस मुक्काम करा. घ्या. ते हे झाले. तर जसं मी मगाशी सांगितलं की रूममधून बाहेर पडलो की समोरच मंदिर आहे. हे जस्ट आता आपण रूममधून बाहेर पडलेलो आहोत आणि हे आहे आपलं समोर मंदिर. A few moments later. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी 5ला उठणार होतो पण ते शक्य नाही झालं. सो सकाळी 6ला उठलो, मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि आता आपण इथे करूया इथला आजूबाजूचा परिसर. तर इथे आपण 2 गाड्या बघू शकतो. एक मर्सिडीज आणि शेव्हरोलेट. ह्या गाड्यांचं वैशिष्ट्य असं, या दोन्ही गाड्या लता दिदींनी मंदिरासाठी भेट म्हणून दिल्यात आणि त्या आपल्याला बघायला मिळतात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. इथूनच थोडंसं पुढे आत गेलं की आपल्याला बघायला मिळतं एक गणपती मंदिर. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ म्हणजे जे इथली ट्रस्ट आहे त्यांनी हे गणपती मंदिर उभारलं, ज्याचं नाव आहे श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर. गणपती मंदिरातून बाहेर पडलो की काही पावलं चालल्यावरतीच आपल्याला अजून एक मंदिर बघायला मिळतं, ते म्हणजे तुळजाभवानी माता मंदिर. या मंदिरातून बाहेर पडलो की त्याच्या उजव्याच बाजूला एक छोटंसं गार्डन आहे आणि या गार्डनचं वैशिष्ट्य असं की लहान मुलांना खेळण्यासाठी आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे बघायला मिळतात. तर झालं असं, आपल्याला माहिती नव्हतं की या गार्डनमध्ये जायसाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं. तर आपल्याला इथे 5 रुपयाचं तिकीट काढावं लागतं, जे की मंदिराच्या बाजूलाच मिळतं.
या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहेच, पण थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला इथे बघायला मिळतात ते म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि अनेक काही पक्ष्यांचे, काही प्राण्यांचे छोटे-छोटे शिल्प बनवलेले आहेत. तर आता आपलं इथे गार्डन एरिया होता आणि एक दोन मंदिर होते ते फिरून झालेलं आहे. मंदिर आहे का? सो आता आपण चाललेलो आहोत पुन्हा रूमवरती थोडंसं फ्रेश होऊया आणि मग जाऊया. कोणत्या मंदिरात जायचं आहे? ते सोलापूरला नाही, सोलापूरला कुठलं तरी दुसरं मंदिर आहे, ते सावंत काकींना माहिती. त्या मंदिरात जायचं आहे. मग त्या मंदिरातून गेल्यावर पुन्हा आपल्याला सोलापूरला यायचं आणि सोलापूरला सिद्धेश्वर मंदिरात जायचं आणि तिथून घरी. तर झालं असं की आपण गेलेलो सोळप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि तिथे गेलो, पण माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णच ड्रेन झालेली, मोबाईल स्विच ऑफ झालेला. सो मोबाईल मी रूमवरती चार्जिंगला लावला आणि दर्शन घेतलं तिथलं आणि आता डायरेक्ट आलेलो आहोत आपण अन्नछत्राकडे. जे इथलं अन्नछत्र आहे तिथे जेवायला आलेलो आहोत. तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया तिथे काय काय आहे. फायनली आपलं जेवण झालेलं आहे. खूप सुंदर असं जेवण होतं. तर आता जाऊया आपण रूमवरती, थोडंसं रेस्ट घेऊया आणि नंतर बॅकपॅक करून निघूया सोलापूरला. 2 hours later. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर फायनली मित्रांनो आता आपण अक्कलकोटवरून निघालेलो आहोत. आता इथून आपण जाणार आहोत सोलापूरला. तिथे ठरल्याप्रमाणे आपण जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिरात आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सोलापूर रेल्वे स्टेशनला, जिथून आपली ट्रेन आहे संध्याकाळची मुंबईला जाण्यासाठी. तर फायनली आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिराकडे. सोलापूर रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर खूपच जवळ आहे, म्हणजे जर ऑटो केलीत तर 10 मिनिटाच्या आत आपण मंदिरामध्ये पोहोचतो. पूजा म्हणजे हे असेल ना. नारळ पेढा 100, नारळ 50, पेढा 50. आल्यावर द्या, जाऊन या. चप्पल सोडा इकडे. नारळ देऊ का? ते येऊन गेले एकदा, पैसे द्यायचे आहेत ना. अरे हे माझे 10 रुपये द्यायचे ना. लक्षात ठेवा कुठे गेले. Yeah.
पैसे टाकायचे. मामीला झोप येते. सो फायनली आपलं सिद्धेश्वर मंदिरामधलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत सोलापूर रेल्वे स्टेशनला. इथून आपली ट्रेन आहे जी आपल्याला साधारणतः उद्या सकाळी म्हणजे पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान कल्याण स्टेशनला सोडणार आहे. The next morning. गुड मॉर्निंग नाही बोलता येणार कारण गुड आफ्टरनून दुपार झालेली आहे. तर थोडासा उशिरा उठलो, सकाळी 4 वाजता आलो घरी. सो तर खूप छान अशी ट्रिप झाली. म्हणजे आधी आपलं फक्त तुळजापूर ठरलेलं, पण नंतर आपण अक्कलकोट आणि सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमधलं तेही केलं. सो खूप छान असा प्रवास झाला. यापुढेही असेच काही प्रवास करू आणि तसे त्याचे व्हिडिओ येतील. आत्ता मी आहे घरी आणि इथे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ एडिटला घेतलेला आहे. आय होप सो लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला बघायला मिळेल. कारण बाकीची पण कामं खूप पेंडिंग आहेत, ती प्रायोरिटीवर घ्यावी लागतात, त्यानंतर हे सगळं करावं लागतं. तरीसुद्धा तुमच्यासमोर असेच व्हिडिओ आणण्याचा मी खूप प्रयत्न करतो. तर फायनली मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतोय. आय नो खूप लेंथी झाला असेल व्हिडिओ. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमचे जर काही नवीन सजेशन्स असतील तर नक्की सांगा, कमेंट करा. आणि जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.